पुढे पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच भाजप सोबत जाताना दिसतील असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी हा मोठा दावा केलेला आहे। तर कडूंचा गौप्यस्फोट हास्यास्पद आहे, त्यांचं नावच कडू, ते गोड कधी बोलणार असा सवाल, खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे। केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे। त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे। त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही। त्यावेळी अजितदादांचं शिंदे साहेबांचं गरज सरो वैद्य मरो। बच्चू कडू आमचे मित्र आहेत आणि त्यामुळे हास्यास्पद त्यांचं विधान आहे। अशा कुठल्याही पद्धतीच्या हालचाली नाही, त्यांचं हास्यास्पद विधान आहे। त्यांचं आडनाव कडू आहे, गोड नाही आहे, आणि त्यामुळे हास्यास्पद विधान तरी करू नये।